वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा। वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्। गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। असं नेहमीप्रमाणे सर्वांना वंदन केलेलं आहे। सुरुवात वक्रतुंड महाकाय विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही आपल्या कार्यामध्ये विघ्न येऊ नये अशी आपली साहजिकच इच्छा असते। त्यामुळे पहिलं वंदन वक्रतुंडाला केलेलं आहे। दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे। जे सद्गुरू ज्यांनी आमच्या जीवनातला अंधकार नाहीसा केला आणि जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश फुलवला अशा आमच्या सद्गुरूंना म्हणजेच माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करत आहे। तिसरं वंदन मी केलेलं आहे ती वाणीची देवता शारदा मातेला। कारण या शारदा मातेच्या कृपेमुळेच हा संवाद आपण साधू शकणार आहोत। आणि या संवादामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे किंवा या स्तवनामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की बाकीचे जे अलंकार आहेत ना, आपण काही धातूचे अलंकार परिधान करतो ते एखाद्या वेळेस हरवतील, चोरीला जातील, झिजतील, पण वाणीचा अलंकार असा आहे की तो हरवणार नाही, तो कोणी हिरावून घेणार नाही, तो चोरीला जाणार नाही आणि तो कायम टिकणारा असा अलंकार आहे। असा अलंकार देणारी जी शारदा माता आहे तिला मनपूर्वक मी वंदन करत आहे। चौथं वंदन केल्या आजचा आपला जो प्रतिपाद्य विषय आहे किंवा पुन्हा त्या गणरायाला वंदन केलेलं आहे। नुकतंच गणरायाचा अगदी उत्साहामध्ये धामधुमीमध्ये आपण 11 दिवस उत्सव साजरा केला। आज आपण आता त्याला निरोप दिलेला आहे आणि आज आपण आता त्याचं वेगळं एक स्तोत्र बघणार आहोत। आणि म्हणून पुन्हा त्या गलद्दान गंडम मिलद्भृङ्गखण्डम म्हणजे ज्याच्या मस्तकामधनं दानोदक गळतंय आणि त्याच्यावर भुंगे येत आहेत, भुंग्यांचे समूहच्या समूह गुंजारव करत आहेत आणि ज्याची सोंड सतत हलते चलच्चारुशुंडम असा जो आहे जगत्त्राण शौंडम या सृष्टीचं रक्षण करण्यामध्ये जो अत्यंत पटाईत आहे, जो अत्यंत वाकबगार आहे असा तो गजानन लसद्दंतकांडम आणि त्याचे दात अगदी शोभून दिसत आहेत। विपद्भंगचंडम आणि विपत्ती किंवा आपदा संकटांचं हरण करण्यामध्ये तो अतिशय कुशल आहे असा आणि चंड आहे, अतिशय शत्रूला भयप्रद असा आहे असा शिवप्रेम पिंडम जो आहे अशा म्हणजे शंकराच्या प्रेमाचं जे प्रतीक आहे असा जो गजानन आहे अशा भजे वक्रतुंडम अशा गणपतीला मी वंदन करत आहे। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत आहे। नव्याने अशासाठी की आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करतो आहे, ज्या उपक्रमाचं नाव आहे स्तोत्र संपदा।
आत्तापर्यंत आपण अनेक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा गीतेवरचा उपक्रम पाहिला, आत्माराम हा समर्थांच्या अतिशय वेगळ्या ग्रंथावरचा म्हणजे प्रस्थानत्रयीवरचा उपक्रम पाहिला, संख्याविशेष पाहिलं, व्यक्तिविशेष पाहिलं, वेदांत वैभव आहे, शंकराचार्य आहे, शिवलीलामृत, असे अनेक उपक्रम त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. आज मात्र एका नवीन उपक्रमाला प्रारंभ करणार आहोत आणि त्याचं नाव आहे स्तोत्र संपदा. खरोखर आपल्याकडे स्तोत्रांची संपत्ती भरभरून आहे. प्रत्येक आराध्य दैवताचं प्रत्येकाचं स्तोत्र आहेच आहे. स्तोत्र कुणाला आवडत नाही? देवांना तर अतिशय स्तोत्रप्रिय, स्तवनप्रिया देवाः असं म्हटलेलं आहे. देवांची स्तुती केली की ते प्रसन्न होतात. आणि या स्तुती करण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, किंवा आरती ज्याला म्हटलो ती आरती आहे. पण स्तोत्रामध्ये त्याच्या एकेका अंगाचं, एकेका अवयवाचं, अगदी पायापासून मस्तकापर्यंत किंवा मस्तकापासून पायापर्यंत इतकं खुबीने वर्णन केलेलं आहे. आणि ह्याच्यातली बहुसंख्य स्तोत्र जी आहेत ती आमचे जगद्गुरू आचार्य शंकराचार्यांची आहेत. त्यामुळे आजपासून आपण ज्या उपक्रमाला प्रारंभ करणार आहोत स्तोत्र संपदा, त्याच्यातली जवळजवळ 90% स्तोत्र आहेत ती आचार्यांचीच असणार आहेत. या उपक्रमामध्ये आपण आत्ता सुरुवातीला घेणार आहोत ते महागणेश पंचरत्न स्तोत्रम. अर्थातच गणपतीचं आपण नेहमीच पहिला वंदन गजाननाला करतो, त्यामुळे अर्थातच ते पहिलं स्तोत्र ते घेणार आहे. त्याच्यानंतर लगेचच नवरात्राचा उत्सव सुरू होतो आहे, त्यामुळे देवीची काही स्तोत्र घेणार आहे, इतर काही देवतांची स्तोत्र घेणार आहे. अशी साधारण आपण आत्ता सुरुवात करताना तरी 11 स्तोत्र घेणार आहोत. पण त्यातही तुम्हाला जर का एखादं तुमचं आवडीचं स्तोत्र घ्यावं असं वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, किंवा मला इंडिव्हिज्युअली फोन करून किंवा मेसेजवरनं सुद्धा सांगू शकता. आपण तसतशी स्तोत्र घेणार आहोत. कारण हे स्तोत्राचं भांडार आचार्यांनी आपल्यासाठी खुलं केलेलं आहे. आणि त्याच्यातली कुठलं स्तोत्र घ्यावं आणि कुठलं नाही असा खरं तर प्रश्नच पडणार आहे. आणि त्यातून जर का तुमच्या पसंतीची, तुमच्या आवडीची स्तोत्र घेतली तर अर्थातच त्याला तुम्ही नक्कीच चांगला प्रतिसाद द्याल ह्याची मला खात्री आहे. त्यामुळे आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. या स्तोत्र संपदेतलं पहिलं स्तोत्र घेणार आहोत. त्याचं नाव आहे महागणेश पंचरत्न स्तोत्र. आता स्तोत्रांचे अनेक प्रकार आहेत. पंचक आहे, षटपदी आहे, अष्टकं आहेत, असे अनेक प्रकार आहेत. या नावावरूनच आपल्याला कळतं की पंचकामध्ये 5 कडवी आहेत, षटपदीमध्ये 6 आहेत, अष्टकमध्ये 8 आहेत. अशी अनेक, इतका वैभव ह्याच्यामध्ये खरं तर भरलेलं आहे. आणि अशा स्तोत्राला आज आपण सुरुवात करणार आहोत. महागणेश पंचरत्न स्तोत्र. स्तोत्र काय आहे? मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं. कुणाला वंदन केलेलं आहे? स्तोत्राचा अर्थ बघताना शक्यतो नेहमी चौथ्या ओळीतला दुसरा चरण म्हणजे त्याच्यापासून सुरुवात केली की आपल्याला कळतं की कुणाचं वंदन केलेलं आहे. नमामि तं विनायकं. तो कोण आहे? विनायक आहे. विनायक हे गणपतीचं नाव आहे हे तर आपल्याला माहिती आहे. पण त्या विनायकाचा अर्थ काय आहे? गणपतीच्या अनेक नाव आहेत. वक्रतुंड आहे, शूर्पकर्ण आहे, भालचंद्र आहे, लंबोदर आहे, विकटनाशन आहे, अशी अनेक नावं आहेत. पण तरीसुद्धा त्याच्यातलं विनायक नाव म्हणजे हा नायक आहे, हा लीडर आहे, हा नेता आहे. विनायक, विशेषत्वाने नायक असा असणाऱ्या ह्या विनायकाला वंदन केलेलं आहे. आता आणखीन काय म्हटलेलं आहे? मुदाकरात्त मोदकं. सुरुवात करूया. मोदक आता पुष्कळ खाऊन झालेत आपले. मोदकाचा आस्वाद घेतलेला आहे. गणपतीचं सगळ्यात प्रिय पक्वान्न किंवा गोड पदार्थ कुठला आहे? तो मोदक आहे. नावामध्येच मोद देणारा तो मोदक. असा मोदक याने हातामध्ये धारण केलेलं. करात्त मोदकं. कर म्हणजे हात आणि आत्त म्हणजे धारण केलेलं आहे. कसा मोदक? हा मोद देणारा तर आहेच, पण तो त्यांनी आनंदाने धारण केला. म्हणजे याच्यामध्ये द्विरुक्ती झाली आहे. मुदा आणि मोदकं. मुदा म्हणजे आनंदाने आणि मोदक म्हणजे आनंद देणारा. आनंदाने ज्यांनी हातामध्ये मोदक धारण केलेला आहे आणि तो कसा आहे? सदा विमुक्ती साधकं. नेहमी मुक्ती देणार आहे.
हा गणेश हा गजानन कसा आहे, भक्तांना मोक्ष देणारा आहे, मुक्ती देणारा, म्हणजे भक्तांचं मोक्ष साधन असणारा असा आहे. कलाधरा वतंसकम, एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे बरं का ह्याच्यामधला. कलाधर, कलाधर कुणाचं नाव आहे? आपण अर्थ तर बघणारच हो, अर्थ तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये मिळेल, पण त्या अर्थामधली जी गंमत आहे ती आपण बघणार आहोत. कलाधर हे चंद्राचं नाव आहे. 16 कला असतात हे तर आपल्याला माहिती आहे. आणि अशा कलांना धारण करणारा, आणि हे ज्याचं अवतंसक आहे. अवतंसक आपल्याला माहिती आहे का शब्द? फारसा परिचित नाही आहे, पण आपल्याला शिवाजी महाराजांची जी घोषवाक्य आहे त्याच्यामध्ये क्षत्रिय कुलावतंसक असं म्हटलेलं आहे ना. अवतंसक म्हणजे अलंकार. आता ह्याने अलंकार काय धारण केलेला आहे? कलाधर. कलाधर म्हणजे चंद्राला धारण केलेला असा आहे, मस्तकावर ज्याच्या चंद्रकोर आहे. विलासी लोक रक्षक, भक्तिविलासात रमलेल्या जे भक्त आहेत किंवा जे लोक आहेत त्यांचं रक्षण करणारा हा आहे. त्याची तुम्ही भक्ती केलीत की त्याच्यावर रक्षणाची जबाबदारी येतेच. असा हा गणपती बाप्पा आहे. विलासी लोक रक्षक. आणखीन कसं आहे? अनायकैक नायक, ज्या अनाथांचा नाथ आहे. अनायक एकनायक, ज्यांना कोणी वाली नाही आहे, ज्यांना कोणी त्राता नाही आहे, अशा भक्तांचा हा नायक आहे किंवा नाथ आहे. त्यांचं रक्षण करणारा असा आहे. विनाशिते भदैत्यकम, एक एक नवीन शब्द आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे, त्याची परिचय होणार आहे. विनाशित इभ, इभ म्हणजे हत्ती, आणि दैत्यक म्हणजे असुर. हत्तीसारखे अक्राळ विक्राळ प्रचंड आकाराचे जे दैत्य आहेत त्यांचा ज्यांनी विनाश केलेला आहे. इभ शब्द आता लक्षात ठेवूया. इभ म्हणजे गज, हत्ती. विनाशिते भदैत्यकम, हत्तीसारख्या मोठाल्या असुरांचा ज्याने नाश केलेला आहे असा तो आहे. आणि कसा आहे? नताशुभाशु नाशकम, शब्द फार गोड आहेत बरं का ह्याच्यात, आणि फोड केली ना की त्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. नत म्हणजे नम्र, एवढं आपल्याला माहिती आहे. नत, नतमस्तक शब्द वापरतो. नत अशुभ, अशुभ म्हणजे पाप दोष यांचं हे करणारा. आशु, आशु म्हणजे चटकन, आणि नाशकम म्हणजे नाश करणार. कोणाचा? जे नतमस्तक आहेत लोक, जे विनयशील आहेत, जे त्याला शरण आलेले आहेत, अशा जीवांचं जे पाप आहे, अशुभ आहे, ते चटकन नष्ट करणाऱ्या, नाहीसं करणाऱ्या अशा गजाननाला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. समजतोय अर्थात आपल्याला? मुदाकरात्त मोदकम कल सदा विमुक्ती साधकम कलाधरा वतंसकम विलासी लोकरक्षकम अनायकैक नायकम विनाशिते भदैत्यकम नताशुभाशु नाशकम नमामितं विनायकम. पहिलं कडवं समजलं. गणपतीला नमस्कार केलेला आहे. आता पुढे आणखीन आता त्याचं वर्णन केल्याशिवाय भक्तांना राहवत नाही, आणि हे तर शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे. आता काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? शब्दांची फार मोठी गंमत आहे. नते तराति भीकरम नवोदितार्क भास्वरम नमत्सुरारी निर्जरम नताधिका पदुद्धरम सुरेश्वरम निधीश्वरम गजेश्वरम गणेश्वरम महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरम. पुन्हा त्या परात्पराला, म्हणजे परात्पर म्हणजे ते परब्रह्मच आहे, अतिशय श्रेष्ठ अशा त्या गणपतीला मी निरंतर त्याचा आश्रय घेतो असं म्हटलेलं आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे? नते तराति भीकरम, जे गर्वानी उद्धट झालेले आहेत अशा लोकांना जो भीतिप्रद आहे, भयप्रद आहे, भीतिदायक आहे असा तो गणपती. कशाचा अर्थ आहे उद्धट लोक? उद्धट लोक कशाचा अर्थ आहे? पुस्तकात तुम्हाला हा सापडणार नाही. इथे शब्द काय आहे? नत आपल्याला आता कळला. नत मस्तक म्हणजे विनयशील. नतेतर, नतेतर म्हणजे नत नसलेले इतर. आदरद्यान नत, आदरद्यान विनयशील. म्हणजे असे जे नतेतर आहेत त्यांना अतिभीकरम, त्यांना अतिशय भीतिदायक असा आहे. आणि त्याची कांती कशी आहे? नवोदितार्क भास्वरम. अर्क, अर्क म्हणजे सूर्य. पण सूर्य कसा आहे? नवोदित, नुकताच उगवलेला आहे. नुकताच कारण अर्क जरी म्हटलं असलं तरी 12 वाजताचा माध्यान्नीचा सूर्य
प्रखर असतो, तो सहन होत नाही. पण नवोदित अर्क कसा असतो, नुकताच उगवलेला, तो अतिशय केशरी वर्णाचा आणि अतिशय उत्साह, ऊर्जा, चैतन्य पुरवणारा असा आहे. आणि अशा सूर्यासारखी ज्याची कांती आहे तो गणपती. तो गणपती जसं माऊलींनी म्हटलं आहे, मार्तंड जे तापहीन. मार्तंड, माध्यान्नीचा मार्तंड, त्याच्याकडे बघवत पण नाही, तो ताप देतो. पण असा नाही, मार्तंड जे तापहीन असा हा नवोदितार्क भास्वर. त्यामुळे अशा भास्कराप्रमाणे हा तेजस्वी आहे. नमत सुरारी निर्जरम. नमत सुरारी निर्जरम. नम्र अशा देवांच्या शत्रूंना जर्जर करून सोडणारा. देव नम्र आहेत आणि त्यांचे शत्रू कसे त्रासदायक आहेत. नमत, नमत म्हणजे नमन करणाऱ्या. सुर म्हणजे देव, त्यांचा अरी, अरी म्हणजे शत्रू, आणि त्यांना जर्जर करून टाकणारा, त्यांना अगदी सळो की पळो करणारा असा हा गणपती आहे. म्हणजे नम्र अशा देवांच्या शत्रूंचा जर्जर करून सोडणारा आहे. नताधिका पदुद्धरम. काय म्हटलेलं आहे, नताधिका, शरणागत, नत जे आलेले आहेत, जे नतमस्तक आहे, शरण आलेले आहेत, अशा भक्तांना जो संकटामधनं मुक्त करतो. नताधिका आपद उद्धरम. आपदा म्हणजे संकट, आणि त्याच्यातनं उद्धरून नेणारा असा तो आहे. शरण आलेल्या भक्तांना तो संकट मुक्त करतो, संकटातून मुक्त करतो. आणि त्याला नावं तरी किती आहेत, नावं तरी किती आहेत. त्याला सुरेश्वर म्हटलेलं आहे, त्याला निधीश्वर म्हटलेलं आहे, त्याला गजेश्वर म्हटलेलं आहे, त्याला गणेश्वर म्हटलेलं आहे, आणि त्याला महेश्वरसुद्धा म्हटलेलं आहे. एक एक शब्द बघूया. सुरेश्वर, सुरांमधला श्रेष्ठ, देवतांमधला सुद्धा श्रेष्ठ आहे. आपण आत्ताच बोललो की कुठल्याही कार्याचा प्रारंभ गणेशपूजनाने, गणेश वंदनाने होतो. त्यामुळे सगळ्या देवांमधला श्रेष्ठ देव सुरेश्वर. तो कसा आहे, निधीश्वर आहे. सगळी जी संपत्ती आहे ना ती त्याच्याच ताब्यात आहे, त्याचा तो ईश्वर आहे, त्याचा तो शासन करता आहे, नियंता आहे, असा हा निधीश्वर आहे. गजेश्वर आहे. गजेश्वर म्हणजे हत्तींमधला श्रेष्ठ हा तर एक अर्थच आहे, पण सगळ्या जीवांचं उद्धरण करणारा, पालन पोषण करणारा असा हा गजेश्वर आहे. आणि गणेश्वर आहे. अनेक गण त्याच्या आधिपत्याखाली आहेत असा हा गणेश्वर आहे. आणि म्हणूनच त्याला महेश्वर असंही म्हटलेलं आहे. ईश्वरांमधला महेश्वर. आपल्याला महेश्वर म्हणजे शंकर असं वाटतं, पण इथे महेश्वर हे गणपतीला म्हटलेलं आहे. आणि अशा महेश्वराला तम आश्रये, मी काय करतो त्याचा आश्रय घेतो अशा गणपतीचा. आणि केव्हा घेतो, निरंतरम, एकदा दोनदा नाही, निरंतरम, सतत, सदैव मी त्याचा आश्रय घेतो. कारण तो मला प्रसन्न व्हावा ही माझी विनवणी आहे, त्याच्याकडे प्रार्थना आहे असंही म्हटलेलं आहे. अशी ही दोन कडवी आपण पाहिली. पुढे त्याला म्हटलेलं आहे, तो कसा आहे, समस्त लोक शंकरम निरस्त दैत्य कुंजरम दरे तरोदरं वरं बरे भवक्त्रमक्षरम कृपाकरम क्षमाकरम मुदाकरम यशस्करम मनस्करम नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम. समस्त लोक शंकर. शंकर, आता शंकर हे शिवशंकरांचं नाव आहे आपल्याला माहिती आहे, पण खरे शंकर या शब्दाची फोड केली तर शंकरोती इति शंकरः. शं म्हणजे कल्याण, कल्याण करणारा तो शंकर असं इथे म्हटलेलं आहे. आता इथे गणपतीला शंकर का म्हटलंय बघा. समस्त लोक शंकर, सगळ्या जीवांचं कल्याण करणारा असा तो शंकर आहे. निरस्त दैत्य कुंजरम, मगाशी आपण इभ पाहिला होता, इभ विनाशिते भदैत्यकम, इथे तोच अर्थ आहे, निरस्त दैत्य कुंजरम. इथे मगाशी इभ शब्द आला होता, इथे कुंजर शब्द आहे. दोन्हीचा अर्थ आहे हत्ती, हत्ती आहे. आता इथे निरस्त दैत्य कुंजरम, मोठ्या अगदी विशाल हत्तीसारखे भव्य मुख असणारे जे दैत्य आहेत त्यांचाही यांनी विनाश केलेला आहे, संहार केलेला आहे असा तो आहे. दरे तरो दरं वरम, आता कसा आहे तो, दरे तरो दरं वरम, कृपाळू आहे, क्षमाशील आहे, ज्याचं उदर विशाल आहे. दरे तरो दरं, दरे तरो दरं म्हणजे विशाल उदर असलेला. वरम बरे बरे भवक्त्रम अक्षरम, आता कसा आहे तो, बरे भवक्त्रम अक्षरम,
स्वरूपतः अक्षरस्वरूप आहे. अक्षर ब्रह्म भगवद्गीतेत आपल्याला माहिती आहे, एकाक्षरी ब्रह्म म्हणजे ते परब्रह्म आहे. हा कसा आहे? स्वरूपतः अक्षर ब्रह्मस्वरूप म्हणजेच ओंकार हे एकाक्षरी ब्रह्म आहे. ओंकार आपल्याला माहिती आहे, ओंकार स्वरूप हा गजानन आहे. आपल्याला माऊलींनी तर फारच सुंदर वर्णन केलेलं आहे ओंकार स्वरूपा. हा ओंकार स्वरूप असं ज्याचं वर्णन केलेलं आहे असा हा गजानन आहे, जो कसा आहे? कृपाळू आहे, क्षमाशील आहे, आनंददाता आहे, यशदाता आहे. आणि म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे कृपाकरम, क्षमाकरम, मुदाकरम, यशस्करम. कृपाळू आहे, क्षमाशील आहे, तुमच्या चुका, तुमचे अपराध, तुमचे दोष हा पोटात घालतो आणि क्षमा करतो आणि आनंद देणारा असा तो आहे. मनस्करन नमस्कृताम नमस्करोमि भास्करम. जो कोणी त्याला नमस्कार करतो त्याचं मन हा अत्यंत शुद्ध गुणसंपन्न करूनच टाकतो. याला नमस्कार केला की लगेचच त्याची प्राप्ती होते, काही वेळाने कालांतराने नाही. जो नमस्कार करेल त्याचं मन हा अतिशय गुणसंपन्न आणि शुद्ध करतो. मनस्करन नमस्कृताम, त्याला मी नमस्कार करतोय. नमस्करोमि भास्वरम, अशा तेजस्वी भास्वर शब्द वापरला आहे. भास्कर आपल्याला माहिती आहे, भा म्हणजे तेज, भास्कर म्हणजे ज्याचे किरण तेजस्वी आहेत, आणि भास्वरम म्हणजे तेजामधला जो श्रेष्ठ आहे, अत्यंत तेजोमय आहे, तेजस्वी आहे, अशा गजाननाला मी नमस्कार करतो असं आचार्य म्हणत आहेत इथे. आता कुणाला हा पावतो? फक्त भक्त, फक्त श्रीमंत लोक असं नाही आहे. ह्याला इथे गरीब श्रीमंत, काळा गोरा, उच्च नीच हा कुठला भेदच नाही आहे. अतिशय दरिद्री असला तरी एखाद्या भक्तानी जर का मनापासून त्याची प्रार्थना केली, त्याची विनवणी केली, तर तो त्यालाही पावतो, प्रसन्न होतो. आणि म्हणूनच पुढच्या चरणामध्ये म्हटलेलं आहे अकिंचनार्ती मार्जनम. अकिंचन, अकिंचन म्हणजे दरिद्री, ज्यांच्याकडे धन नाही आहे, ज्यांची सांपत्तिक स्थिती अजिबात चांगली नाही आहे, अशा दरिद्री भक्तांचं आरती मार्जनम. आरती म्हणजे दुःख आणि त्याचं मार्जन म्हणजे काढून टाकतो, ते दुःख नाहीसं करतो, हरण करतो. म्हणजे अतिशय दरिद्री भक्त असले तरीसुद्धा त्यांचं दुःख जो हरण करतो. अकिंचनार्ती मार्जनम कसा आहे तो? चिरंतनोक्ती भाजनम. वेदांनी ज्याचं स्वरूप यथार्थपणाने वर्णन केलेलं आहे असा हा गणेश आहे. वेदांनी बरोबर त्याचं वर्णन केलेलं यथार्थपणाने वर्णन केले, प्रतिपादन केलेलं आहे असा तो चिरंतनोक्ती भाजनम. उक्ती म्हणजे वर्णन किंवा उक्ती म्हणजे बोलणं. चिरंतनोक्ती, चिरंतन म्हणजे वेदांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा, प्रतिपादन केलेलं आहे असा. आणि हा कोण आहे? पुरारी पूर्वनंदनम. पुरारी, पुरारी म्हणजे काय? पुर म्हणजे त्रिपुरासुराचा जो अरी आहे, त्रिपुरासुराचा वध कुणी केलेला आहे, त्याचा नाश कुणी केलेला आहे? शंकराने. पुरारी, त्याचं काय म्हटलेलं आहे? पूर्वनंदनम. अशा शंकरांचा पूर्वनंदनम म्हणजे पहिला पुत्र आहे तो कोण आहे? तो गणपती आहे. सर्वमान्य, लोकमान्य असा जो त्याचा प्रथम सुपुत्र आहे. आणि तो कसा आहे? सुरार स्वतः, म्हणजे शंकरांनी तर केलंच, पण हा गणपती कसा आहे? सुरारी गर्वचर्वणम. सुरारी म्हणजे देवांचे जे शत्रू आहेत त्यांना काय करतो तो? सुरारी गर्व चर्वणम, त्यांचं गर्वहरण करणारा आहे, दैत्यांचं गर्वहरण करणारा आहे. प्रपंचनाश भीषणम. प्रपंचनाश म्हणजे प्रपंचाचा, संसाराचा ध्वंस करणारा असा महाभयंकर जो आहे तो गणपती आहे. आता प्रपंचाचा नाश करणारा म्हणजे काय? प्रत्यक्ष नाश करत नाही, पण त्याच्यातली जी आसक्ती आहे, जी भक्तांची जी त्याच्यातली इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा त्याच्यातली ओढ आहे ती कमी करणार आहे, म्हणजे प्रपंचाचा ध्वंस करणार आहे. म्हणजेच या जन्ममृत्यूच्या चक्रातून तुम्हाला मुक्त करणारा असा प्रपंचनाश भीषणम. आणि कसा आहे? धनंजयादी भूषणम. इथे धनंजय म्हणजे अग्निदेवता आहे.
धनंजय हे अर्जुनाचं नाव आहे हे आपल्याला माहिती आहे, पण इथे धनंजय म्हणजे अग्नी आणि इतर देवतांचं सुद्धा जो भूषण आहे असा जो गणपती आहे तो त्याच्या गंडस्थलामधनं काय होतं आहे, कपोलदान वारणम. कपोल म्हणजे भाल, त्या भालामधनं त्याच्या कपाळामधनं म्हणजेच त्याच्या गंडस्थलामधनं स्रवणारा जे दानोदक आहे, हत्तीच्या गंडस्थलातनं एक रस पाझरत असतो त्याला दानोदक म्हटलेलं आहे. आणि ते दानोदक हा वारंवार पुसतोय, सोंडेनी वारंवार पुसतोय आणि म्हणून म्हटलेलं आहे कपोलदान वारणम भजे. त्याला मी नमस्कार करतोय, त्याचं भजन करतोय. कसं? पुराण वारणम. हा पुराण पण आहे आणि वारण पण आहे, अशा नित्य नूतन दिसणाऱ्या पण सनातन असणाऱ्या अशा गणपतीला मी वारंवार आणि भक्तिभावाने भजतोय. आचार्य म्हणतात कपोलदान वारणम भजे पुराण वारणम. कसं आहे आता याचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे. नितांत कांत दंत कांती मंत कांत कात्मजम अचिंत्य रूप मंतहीन मंतराय कृंतनम हृदंतरे निरंतरम वसंतमेव योगिनां तमेकदंतमेव तं विचिंतयामि संततम. काय अनुप्रास साधला ह्याच्यात, न आणि त. किती सुंदर दंत कांती लसंत, किती सुंदर शब्द वापरलेत. म्हणजे अनुप्रास आहे पण अर्थ त्याहून सुंदर आहे. शब्द सुंदर का अर्थ सुंदर हा प्रश्न पडावा अशी ही आचार्यांची भाषा आहे. आणि त्याच्यात वर्णन कुणाचं चाललं आहे? साक्षात गणेशाचं. तो तर किती गोड आहे, त्याचं रूप लहान थोरांना अतिशय भावणारं असं रूप आहे. आणि म्हणून आता आचार्य म्हणत आहेत की ज्याची दंतकांती अतिशय सुंदर आहे. नितांत कांत दंत कांती. नितांत म्हणजे अतिशय, कांत त्याची दंतकांती किती सुंदर आहे. आणि कसं आहे? नितांत कांत दंत कांती मंत कांत कात्मजम. आता बघा, महाकाळ असणाऱ्या शंकराचा जो पुत्र आहे, काय म्हटलेलं आहे? अंतकांत कात्मजम. अंतकांत कात्मजम. आत्मज म्हणजे मुलगा, अंतकांत म्हणजे शिवशंकर, त्याचा मुलगा असणारा, त्याचा पुत्र असणारा. आणि कसं आहे? अचिंत्य रूप मंतहीन मंतराय कृंतनम. ज्याचं रूप अचिंत्य आहे, चिंतन करण्याच्याही पलीकडे. गणेशाची किती रूपं आहेत? एक रूपाचं ध्यान करा म्हटलं तर आपल्याला करता येणार नाही, कारण तो अचिंत्य आहे, कारण तो अनंत आहे. आणि कसा आहे? विघ्नहर्ताय, अचिंत्य. त्यामुळे हा विघ्नहर्ताय. आणि कसा आहे? बघा म्हटलेलं आहे हृदंतरे निरंतरम. कुठे राहतो हा? याचं ठिकाण कुठे? निवासस्थान तरी कुठे? हृदंतरे निरंतरम. हृदयात राहतो. केव्हा राहतो? एकदा दोनदा, आज काल नाही, निरंतरम. कोणाच्या? वसंतमेव योगिनाम. योगी लोकांच्या हृदयामध्ये नित्य वास करणारा असा हा गजानन आहे. त्यामुळे योगीजनांच्या हृदयामध्ये तो नित्य निरंतर वास करतो. आणि तम एकदंतम एव तम विचिंतयामि संततम. अशा त्या एकदंताला मी पुन्हा पुन्हा वंदन करतोय, चिंतन करतोय असं म्हटलेलं आहे. शब्द एक एक इतके, पहिल्यांदा वंदन म्हटलेलं आहे, नमामी म्हटलेलं आहे, मग भजे म्हटलेलं आहे, इथं चिंतन म्हटलेलं आहे. एक एक पायरी आता आचार्य आपल्याला वर नेत आहेत त्यांच्याबरोबरच. शब्दाचं सामर्थ्य आहे, गजाननाचं सामर्थ्य आहे, रूप किती देखणं आहे, कार्य केवढं महान आहे. अशा या गणपतीचं वंदन करताना 5 कडव्यामध्ये 5 श्लोकामध्ये हे वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन करून आचार्य थांबत नाहीत. आता आचार्य त्याची फलश्रुती सांगतात. कुठलंही स्तोत्र म्हटल्यानंतर त्याची फलश्रुती असते की हे वारंवार म्हटल्यानंतर ह्याच्यापासून प्राप्त काय होणार आहे हेही सांगितलेलं आहे. आता 6वं कडवं जे आहे ते ह्याच्याबद्दलच आहे. काय म्हणतात बघा आचार्य? महागणेश पंचरत्न मादरेण योन्वहम प्रजल्पती प्रभातके हृदयस्मरण गणेश्वरम अरोगताम दोषताम सुसाहितीम सुपुत्रताम समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात मभ्युपैति सोचिरात. कसं हे स्तोत्र आहे? केव्हा म्हणायचे? प्रजल्पती प्रभातके. जल्प म्हणजे बडबड करणं, पण त्याला प्र लागलाय ना.
ही बडबड नाही आहे, ही व्यर्थ बडबड नाही आहे, हे सतत नामस्मरण आहे. कारण प्रकर्षाने घेतलेलं आहे. प्रजल्पती प्रभातके. केव्हा कहायचं आहे? प्रभातके. प्रभाते मनी रामचिंतित जावा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा प्रभात समय जर का ह्याचं नाव घेतलं, आणि कसं नाव घ्यायचं आहे? नुसतं मेकॅनिकली नाही, नुसतं मुखानी नाही आहे. हृदय स्मरण गणेश्वरम. हृदयामध्ये त्याचं स्मरण करायचं आहे आणि मुखाने त्याचं नाम घ्यायचं आहे. कुणाचं? जो गणेश्वर आहे, गणांचा जो अधिपती आहे त्याचं. असं हे जे महागणेश पंचरत्न आदराने घ्यायचे आणि रोज घ्यायचे. त्याला काय प्राप्त होईल? असा जो कोणी भक्ती करेल त्याला काय काय प्राप्त होणार आहे? अरोगताम, अदोषताम, सुसाहितीम, सुपुत्रताम. रोगाचं भय त्याला राहणार नाही. त्याचे समजा काही रोग असतील तर त्याच्यातून ते सगळे दोष त्याचे नाहीसे होतील. त्याला आरोग्यपूर्ण जीवन लाभेल, निरामय जीवन लाभेल. अरोगताम, अदोषताम. दोष, सगळे दोष म्हणा, पाप म्हणा, जे काही त्रुटी आहेत त्या सगळ्या नाहीशा होतील. सुसाहितीम. आणि काय मिळेल? सुसाहितीम. उत्तम मित्र मिळतील. सुपुत्रताम. उत्तम पौत्र लाभतील. मुलं, नातवंड, म्हणजे चांगला भरलेला त्याचा परिवार असेल. म्हणजे तेही वैभव, गोकुळ असेल त्याचं घर. त्यामुळे अरोगताम, अदोषताम, सुसाहितीम, सुपुत्रताम. आणि काय मिळेल? समाहितायुरष्टभूतिमभ्युपैती सोचिरात. समाहित, समाधान शब्द माहिती. धापासूनच हित शब्द झालेला आहे. धा धातू आहे. धा म्हणजे संतुष्ट होणे आणि त्याच्यापासून हित झालेलं आहे. समाहित म्हणजे समाधानी आयुष्य. आयु म्हणजे आयुष्य. अष्टभूती. आणि काय प्राप्त होणार आहे? अष्टसिद्धी किंवा 8 प्रकारच्या सिद्धी किंवा ऐश्वर त्याला प्राप्त होणार आहे. आणि आयुष्य किती लाभणार आहे? दीर्घायुष्य लाभणार आहे. सोचिरात असं म्हटलेलं आहे. समाधानकारक आयुष्य लाभेल, अष्टसिद्धी लाभतील, 8 प्रकारचं वैभव लाभणार आहे. असे सगळं जर का लाभ या महागणेश पंचरत्न स्तोत्रामुळे होणार असतील तर ह्या स्तोत्राचं दररोज सकाळी पहाटे त्याचं स्मरण, त्याचं पठणं आणि कसं भक्तिभावाने आदरपूर्वक जर का केलं तर हे सगळं आपल्याला प्राप्त होणार आहे. या सगळ्या सिद्धी देणारा जो सिद्धिदाता गणेश आहे त्याला पुन्हा पुन्हा वंदन करूया असं आचार्य म्हणतात. आणि आपणही या निमित्ताने, या मुहूर्तावर आपण ह्या गणेशाचं हे महागणेश पंचरत्न स्तोत्र मुखोद्गत करूया, कंठस्थ करूया. कंठस्थ नाही तर ते नंतर हृदयस्थ करूया. म्हणजे तो विघ्न नाशक असा सुखकर्ता जो आहे तो आपल्याला निश्चितच प्रसन्न होईल. आणि अशीच त्याला पुन्हा पुन्हा विनंती करणार आहोत आणि पुन्हा पुन्हा त्याचं आपण गान करणार आहोत आणि त्याला प्रार्थना करणार आहोत. असं हे महागणेश पंचरत्न स्तोत्र आज आपण पाहिलं. आता दर सोमवारी नेहमीप्रमाणेच आपलं दर सोमवारी रात्री 8 वाजता आपण वेगवेगळ्या स्तोत्रांचं अर्थ समजावून घेणार आहोत. आणि त्याच्यातली जी वाङ्मयीन सौंदर्य आहे किंवा त्याच्यातलं जे शाब्दिक सौंदर्य आहे, त्याच्यातलं जे धातू आहेत, त्याच्यातली जी विशेषण आहेत, त्याच्यातली जी नामं आहेत विशेष, त्यामुळे अशा प्रत्येक वेळेला आपण एकेका नवीन स्तोत्राचा आस्वाद घेणार आहोत आणि आपल्या वैभवामध्ये आणखीन भर टाकणार आहोत. असं हे स्तोत्र संपदा आपला हा उपक्रम नवीन सुरू आहे. अगदी शेवटचं एकच पुन्हा गणपतीचंच एक म्हणते 4 ओळी आणि मग आपण समारोप करूया. रणक्षुद्रघण्टानिनादाभिरामं चलत्ताण्डवोद्दण्डवत् पद्मतालं लसत्तुन्दिलाङ्गोपरिव्यालहारं गणाधीशमीशानसूनुं तमीळे. गणाधीशमीशानसूनुं तमीळे. नमस्कार, धन्यवाद.
मोदकं सदा विमुक्तिसाधकं गदाधरावतं सकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिदेवदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् नतेतरातिकरं नवोदितात्मभास्वरं नमत्सुरारिनिर्झरं नताधिकापरुद्धरम् सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं तरेतरोदरं वरं वरे भवग्रमक्षरम् कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्करम् अकिञ्चनातिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्भचर्वणम् प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय ग्रन्थनम् हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् पञ्चरत्नमादरेण योद्वहं प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतामदोषतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमव्यपैति सोचिरात् अनायकैकनायकं विनाशिदेवदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकम्